नमस्कार, माझ्या अमलेश तांबे व्लॉग चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। आपण मला आतापर्यंत जो सपोर्ट केला आहे त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार। असाच सपोर्ट भविष्यातही मिळेल अशी आशा बाळगतो। माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओंचे अपडेट्स तुम्हाला लगेच मिळतील। कापसाळ गावची वस्ती। आपण चिपळूणच्या जवळ आलोय। कापसाळचा हा पुढचा एक्सटेंड झालेला भाग आहे कापसाळ गावाचा। इथे पहिला डाव्या हाताला HP चा पेट्रोल पंप आहे। या ठिकाणी तुम्हाला CNG चा ऑप्शन नाही आहे। कापसाळाचा मला अगदी जुन्या आठवणी अशा आहेत। कौलारू घरं होती, बैठी, काही ठिकाणी पत्रे घातलेले, काही ठिकाणी कौलं घातलेली। आता बरी चांगलीच म्हणजे वस्ती आली आहे। हा चिपळूणचा अलीकडचा भाग हा पागमळा म्हणतात। आणि आता इथे तुम्हाला रस्ता दाखवतो। डाव्या हाताला बघा, ती जी गाडी समोर जाते हा गुहागर बायपास म्हणतात त्याला। ह्या रस्त्याने तुम्ही गुहागरला जाऊ शकता किंवा चिपळूण बायपास करून तुम्हाला डायरेक्ट हायवेला येता येतं। हा जो गुहागर बायपास रोड आहे हा पुढे चिपळूण गुहागर रस्त्याला जाऊन मिळतो। नॅशनल हायवे नवीन जो होतोय त्या रस्त्याला NH 166E। आणि पुढे फरशी तिठा म्हणून परशुराम घाटाच्या अलीकडे छोटी वस्ती आहे, गाव आहे, तिथे हा बाहेर पडतो। तर तुम्ही हा चिपळूणचा मधला सगळा पोर्शन स्किप करू शकता आणि बाहेरनं तिकडे जाऊ शकता। ज्यांना चिपळूणात जायचं नाही त्यांच्यासाठी हा पर्यायी मार्ग आहे। या ज्यांना गुहागरला जायचं आहे त्यांच्यासाठी हा रस्ता आहे। त्या समोरनं तुम्हाला जी बस आलेली दिसते तिकडे चिपळूणचं शहर, जुनं शहर जे चिपळूण हे इथे डाव्या हाताला आहे। आपण आता सरळ जाणार मुंबईच्या दिशेने। इकडचा पण रस्ता पूर्ण झालेला दिसतो इथपर्यंत, फक्त पुढे ब्रिजची कामं झालेली नाहीत असं मला समजलं। आता बघूया परिस्थिती, कारण पुढे फ्लायओव्हर ब्रिज व्हायचा होता। पिलरचं काम थोडं सुरू झालं होतं त्या ठिकाणी, पण इकडे आता बाकी रस्ता झाला आहे सगळा। हे बघा, या ठिकाणी आता रस्त्याचं काम मध्ये सोडून दिलं, कारण इथे फ्लायओव्हर व्हायचं आहे। ब्रिजचं काम आता इथे अजून काहीच सुरू नाही झालं आहे, पण मध्ये ही जी जागा मोकळी दिसते इथे पिलर उभे राहायचे आहेत आणि ब्रिज होणार आहे। फक्त एक झालं आहे की सर्व्हिस रोड जरा चांगले करून ठेवले त्यांनी दोन्ही साईडचे, जायला यायला काही त्रास नाही आहे। हे फ्लायओव्हरचं काम इथे थोडंसं झालेलं दिसतंय। पण पुढची ब्रिजची कामं बघा सगळी अर्धवट आहेत, काहीच नाही झालं आहे। म्हणजे गेले कित्येक वर्ष ते आहे तसंच दिसतंय काम। कुठल्या ठिकाणी आपण आलोय, काय करतोय आता तसं पटकन काहीच कळत नाही। काही हॉटेल्स जरा ओळखीची दिसत आहेत तेवढंच। इथे डाव्या हाताला शाळा आहे, इंग्लिश मीडियम स्कूल दिसतंय।
आता पुढे मात्र एक आहे, इथे बघा डाव्या हाताला अशोकाचा CNG पंप आहे. इथे तुम्हाला CNG भरून घेता येईल आणि त्याच्यात अलीकडे STचा स्टँड आहे. CNG बघा 82 रुपये 40 पैसे आहे किलो. आणि इथे अलीकडे शिवाजीनगर बस स्टँड आहे. चिपळूणमध्ये सुद्धा माझ्या अंदाजाने 3-4 पेट्रोल पंप आहेत. इथे ब्रिजचं काम जेवढ्याच तेवढंच दिसतंय, नुसते पिलर जरा उभे करून झालेत, पुढे काही नाही आहे. वास्तविक बघायला गेलं ना तर कोकणातलं अधिग्रहण म्हणजे रत्नागिरी जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा, त्रास सरकारला काही झाला नाही, कारण लोक तशी त्रास देणारीच नाहीत आमच्याकडे. अधिग्रहण झालं, जागा ताब्यात गेल्या सरकारच्या प्राधिकरणाच्या. इथे डाव्या हाताला DVJ कॉलेज आहे, जे पूर्वी रस्त्यावरनं व्यवस्थित दिसायचं, आता तिथे मोठी संरक्षक भिंत आली आणि वरती ते कॉलेज गेलं आहे. उजव्या हाताला, डाव्या हाताला नव्हे, चुकून डाव्या हाताला म्हटलं, उजव्या हाताला. आता मात्र ते कॉलेज रस्त्यावरून पटकन दिसणार पण नाही, ब्रिज झाल्यावर तर अजिबातच दिसणार नाही. इथे ब्रिजची काही हालचाल नाही आहे, सगळं काम थंड झालं आहे. आणि मागे तुम्ही बातमी बघितली असेल, बहादूर शेख नाक्याला ब्रिजचं काम जे सुरू झालं, वरती गर्डर टाकण्याचं काम सुरू झालं, त्यातला एक गर्डरमध्ये तुटला आणि कोसळला खाली. सुदैवाने कोणाला त्रास म्हणजे इजा झाली नाही, की ॲक्सिडेंट मोठा काही झाला नाही, खाली कोण नव्हतं त्यावेळी. तो गर्डर मात्र कोसळला खाली. त्याची कारणं काय, कशामुळे झालं ते आपल्याला कधीच समजत नाही. त्याच्यावरनं राजकारण मात्र सुरू झाली लगेच. इथे पुढे पण बहादूर शेख नाक्याला येतो, एक छोटंसं जंक्शन आहे. सरळ गेलात की तुम्ही मुंबईला जाता, उजवीकडे वळलात की खेर्डी नावाचं गाव आहे, चिपळूणचा एक बाहेरचा भाग, आणि त्या खेर्डी मार्गे तुम्ही कराडला जाऊ शकता. कोयना, कराड असं तुम्हाला जाता येतं. हे बघा, आता उजव्या हाताला ज्या गाड्या येत आहेत उजवीकडून, हा जो उजवीकडे रस्ता गेला आहे, हा रस्ता खेर्डीचा, या तो कोयना मार्गे पुढे कराडला जातो. आणि आता आपण डावीकडनं सरळ जातो आहे, हा मुंबईचा रस्ता. तर पुढे वसिष्ठी नदीवरचा पूल आहे, त्या पुलावर आता बघूया काय परिस्थिती आहे, कारण त्याचं पण काम अनेक वर्ष चालू होतं. पुलाचं काम सुरू असताना सुद्धा अनेक विघ्न आली त्या पुलाच्या कामाला. आता बघूया काय परिस्थिती आहे, म्हणजे आपल्याला नवीन पूल मिळतोय का जुन्याच पुलावरनं जावं लागतंय, ते आता थोडं पुढे गेलं की समजेल. आणि आनंदाची बातमी आहे, आपल्याला नवीन पुलावरनं जायला मिळणार आहे. जुना पूल बंद झालेला आहे आणि दोन्ही बाजू चालू आहेत पुलाच्या, जायला पण आणि यायला पण. जुना पूल पलीकडे गेला आहे, त्यामुळे आपल्याला जुना पूल आता इथनं दिसणार नाही. येताना दिसतो का आपण बघूया. पण एक चांगली वार्ता आहे, दोन्ही पूल चालू आहेत. आणि आता पुलावरून आपण पलीकडे आलो आहे. इकडे सुद्धा काम झालंय चांगलं. आणि परवा मी व्हिडिओ बघत होतो, त्याच्यात एक त्याने दाखवलं की परशुराम घाट सुद्धा पूर्ण झाला आहे, म्हणजे दोन्ही लेन्स चालू झाल्या आहेत. आता तिथे गेल्यावर आपण बघूया परशुराम घाटाची काय परिस्थिती आहे. पण चिपळूणपर्यंतचा तरी प्रवास तसा आपला सुखकारक आहे. मध्ये संगमेश्वरचा पॅचच थोडा खराब आहे, पण बाकी संगमेश्वर सोडल्यानंतर
बऱ्यापैकी कामं झाली आहेत, दोन्ही साईडच्या लेन्स चालू आहेत, त्यामुळे आपण सुखाने प्रवास करू शकतो आहे. ह्याच रस्त्याने थोडं पुढे गेलं की डाव्या हाताला चिपळूणचं रेल्वे स्टेशन येईल. आपण आता इथनं एका फ्लायओव्हरवरनं जाणार, त्याच्या खालून रेल्वे जाते. बसमधनं येताना पूर्वी ते पण एक कुतूहल असायचं की आपण त्या ठिकाणी आल्यावर रेल्वे दिसली पाहिजे, असे थोडंसं एक मनात आग्रह असायचा. ते सुद्धा कधी बघायला तशी मिळाली नाही, एखाद वेळेस मिळाली फक्त, पण ती गंमत होती. हा बघा, आता हा जो पूल आहे, हा पुलाच्या खालनं रेल्वे जाते आणि डाव्या हाताला रेल्वे स्टेशन आहे चिपळूणचं. इकडचा रस्ता अजून झाला नाही एवढा. तर आपल्याला कुठून जायचंय कळायला मार्ग नाही. इथे सुद्धा एक रस्ता वर एक रस्ता खाली असं काहीतरी करून झालंय, पण दोन्ही लेन्स चालू आहेत जायला यायला. त्या डाव्या हाताला मारुती सुझुकी अरेनाचं शोरूम आहे. माझे व्हिडिओ जर आपल्याला आवडले असतील तर शेअर करा, लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपला जो आत्तापर्यंत सपोर्ट मिळाला आहे त्याबद्दल सर्वांचा आभारी आहे आणि असाच सपोर्ट भविष्यातही मिळेल अशी आशा बाळगतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.